पूर्वीपासून इथे गणेशोत्सव राणांचा गणपती बोलतो, इथे राणांचा गणपती MIDC एरिया आहे, राणांचा गणपती बोलतात. आम्ही जवळजवळ इथे भजन चालू केल्यापासून आम्ही जवळ 40 वर्ष आम्ही इथे भजन करतो आहे. त्याच्यामुळं आम्ही आता इथे एवढे सामावून गेलो आहेत की आम्हाला गणेशोत्सव कधी येतो आहे आणि कधी आम्ही भजनाला जातो इथे असं आम्हाला होतं. या ट्रस्टीमुळे आम्हाला एकदम अतिशय चांगली वागणूक मिळते, आमची पूर्ण सेवा होते इथे. आणि दुसरी गोष्ट ते आम्हाला जाम रिस्पेक्ट देतात, आम्हाला भरपूर रिस्पेक्ट देतात आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही मंडळी आमची खुश आहे एकदम. ओके. अत्यंत मागी श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त महादेवबुवा शाबासकर दरवर्षी येऊन आपली सेवा रुजू करतात. अगदी एक दोन तरी अभंग बोलून जातात, प्रत्येक वर्षी येतात आणि या वर्षी त्यांची स्वतःची सेवा आहे. तर बुवा, आम्हाला एक प्रश्न विचारायला वाटतो की तुम्ही एवढे वर्षी आमच्याकडे येता, तर तुम्हाला काय अनुभव आहे आमच्या देवळाविषयी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही लक्ष्मण. कारण मी 1980 सालापासून या देवस्थानला दर्शनाला येत असतो. त्याच्यात बरेचसे भजनाचे कार्यक्रम, डबलवारीचे कार्यक्रम झालेले आहेत. पण एक श्रद्धा आणि मग ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी कुठेही असलो, कारण आम्ही कलाकारांना आजच्या दिवशी भरपूर कार्यक्रम असतात, पण कितीही कार्यक्रम असले काय असले तर मी या देवस्थानला दर्शनाला येत असतो. आणि योगायोगाचा असतो, आमचे एक परमशिष्य बालरामबुवा पाटील ह्यांच्या भजनाची वेळ आणि मला दर्शनाची वेळ एकत्रित येत असल्या कारणानं मला ती सेवा करण्याचा योग येतो. त्याचा मला आनंद आहे. बुवांना मी धन्यवाद देतो, बालराम बुवांना. आणि एक कुठेतरी श्रद्धास्थानं असतात आपली या जीवनामध्ये. आपले आता मी तसं वारकरी, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारा, महिन्याची आळंदीची वारी. पण इथे आता 80 सालापासून यावंसं वाटतं, मग कुठं मनाला हुरहुर लागतात, मला जायचं आहे. म्हणून एक देवस्थान हे चांगलं जागृत देवस्थान आहे, अतिशय चांगलं देवस्थान आहे, म्हणून मी येत असतो. महादेवबुवाने आहे आपल्या भजनाचे कार्यक्रम देश विदेशात नेऊन पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, मॉरिशसला तर त्याचं मला वाटतं महाशिवरात्रीला मला वाटतं दरवर्षी भजन होतं. मॉरिशसच्या टीव्हीवर यांचं ब्रॉडकास्ट म्हणजे प्रक्षेपण होत असतं. असे बुवा दरवर्षी आपल्याला. आणि आज त्यांच्या नातू अधिक नाती हे पण त्यांनी त्या भजन म्हणजे याच्यात भजनाच्या याच्यात त्यांनी गेलेले आहेत. म्हणजे खरे अध्यात्माच्या दिशेने यांचे सगळे कुटुंबाची वाटचाल आहे. या सर्व कुटुंबाला आम्ही अजून त्यांना यश देऊ अशी गणपतीचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद लक्ष्मण बुवा. प्रार्थना नको, ही सेवा घडावी हीच सदिच्छा. कारण आज ह्या वर्षी आमची पहिल्यांदाच नात मग सितारिस्ट आहे, ती सितार वाजवत आहे, पंडित रविचारी शिष्या. पण ह्याच्या आवडीची ते लक्ष्मण बुवा आमचे एकदम 40-45 वर्षाचे संबंध. त्यांची ती लक्ष्मण बुवा ते नातीचे फॅन आहेत. आता थोड्याच वेळात तिचा पण एक कार्यक्रम होणार आहे आणि एक लगेच सुरू करतो कार्यक्रम. धन्यवाद. तुमच्या संस्थेला मी धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. आभार.
वदनाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी दर्पे माळा मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव फलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय रत्नाकलित गौरी कुमरा चंदना देवोटी कुंकेश्वरा नीरे दलित मोकुल सुवर्तोरा उर्दुम तेनो पूरे चरणे काकुया जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति दाद्रामाचा वाटपाळी सदना संकटी पावावी निर्वाणी वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्णे जय देव जय विक्राला ब्रह्मांडी माला विजय कंठकाला लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते कुणी हलवाळे गुरुला नैनी विचारा अर्धांगी पार्वती सुमणांच्या माळा विभूतीने पुराण शितकंठनीला ऐसा शंकर शोभे हो माळीला जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती हो आरती हो बोलवला जय देव दैवी नैनी नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती हो आरती हो कर्पूर गौरा जय देव जय दैवी सुंदर वदनारी पंचाकरण मनमोहन मद सुंदर शतकोटी देवी वाजे उच्चारी रघुवीर रामदासांतरी जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती आरती कर्पूर गौरा जय देव जय दुर्गे दुर्गभारी संसारी अनाथनाथे अंबे करुणाविभारी वारी वारी जन्म मरणांते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुवर्गीश्वर वरदे तारक जीवनी जय देव त्रिगुणी गुणी पाहता सुंदर से नारी चारी कमले परंतुला बोलवे काई साई वेवात पडता पडलो प्रवाई ते तू देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होती जनदाशा क्लेशापासून सोडे तोडी भाषा अंबे तुझवातून कंठोल विलासा जय देव जय देवी महिषासुरमर्दिनी सुवर्गीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव शांती सौख्याचा महामंत्र दिला रोमी रोमी निनाद जय जय रामाचे जय जय रामाचे भगवंताने नाव ठेविले रामधनुता जगत दीना रक्षा करी कृपा सावली कृपणाची लपणी अंगी कपडा शिरावली वैराग्याची मूर्ती राजू देवावतंदरी सर्वस्वाता होम पेटला नाम जप करी कृपा सावली साक्षात्कारे शून्यती ओ वाळवसल रामधनु माऊली शरणांगत दीना रक्षाय करी कृपा सावली जीवा परिवरून दैवी शक्तीने चित्त स्वाचा पडते जागुणी दीना रक्षा करी कृपा सावली सकळा वयात कुलकर्णीच्या तटे कुलकर्णीच्या तटे
समाधी घेईल नारायण सन्मती गौरी जाऊन निदान मोदे प्रत्येवरचे वरी प्रेमानंदे पुलकित गाई वासुदेव होय करी धन्य देवाल वत्सल रामतनु माऊली शरणागत दीना रक्षा करी कृपा साऊली भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराई वल्लभावे जुलगा जय देव गुल्लाटी देव गुरुवरा निधेती मेती गर्र हनुमंत बेराती जय देव जय पांडुरंगा बाई राई असत ओवाई तोरा नावित वातावरा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराई वल्लभावे जुलगा जय देव ओवाळवारा चाकुर्वंजायेती चंद्रभागे मध्ये सोडूया देती विद्यापकटा वैष्णवनाथी पंढरीचा महिमा द्वारकीचा वर्णावागीती कार्तिके भक्त गणेती साधू गणेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करतील दर्शन घेण्याचे काय होतील केशवाची नाम माधवाची नाम देवळेती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराई वल्लभावे जुलगा जय देव ममजवते कालिनवाचा मनीन्द्रदेव तुझा करावा प्रकृतिस्वाम करुणीयत्तं सकलमर नारायण हरि समर्पया अच्युतं केशवं नम नारायण कृष्णदामोदर वसुदेवन श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 बाबा मोया रे बाबा मोया रे बाबा मोया रे मोया सर्वदा
पाहतो की आपल्या ह्या तुर्भे गावातील तुर्भे देवस्थान कमिटीच्या वतीनं आपल्या या महागणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे मागे गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्तानं इथे हा महाप्रसाद आयोजित केला जातो. त्याबद्दल आपल्या तुर्भे गावचे माजी नगरसेवक आणि कृषी उत्पन्न समितीचे संचालक सन्माननीय चंद्रकांत शेठ पाटील यांना मी थोडेसे प्रश्न विचारतो की हा एक जो गणेशोत्सव आहे त्याबद्दल हा जो महाप्रसाद ठेवला त्याबद्दल आपलं प्रतिक्रिया दाखव. गेले अनेक वर्षापासून मागी गणपती उत्सव साजरा होत असताना खऱ्या अर्थाने हा मागी गणपती उत्सव साजरा करत असताना स्वर्गीय दादा सामान यांची आठवण येते. पहिल्यांदा त्याने एक छोटासा त्या काळातला म्हणजे तो पण मोठाच मंदिर पण त्या हिशोबाने एक मंदिर बांधला होता आणि ते आपल्या गावातले तेव्हा सर्व लोक यायची. त्यावेळी असो अंबाजी यांच्या कुटुंबातले त्यांच्या सवडीप्रमाणे त्यांच्या इच्छानुसार हा भंडारा म्हणजे अन्नदानाचा सोहळा होत होता. कालांतराने हा मंदिर कैलासवासी डी.आर. पाटील कैलासवासी भोलेनाथ पाटील यांनी मोठ्या स्वरूपामध्ये बांधण्याचं काम केलं. त्याला गावकरी आणि नवी मुंबईतल्या काही लोकांची साथ भेटली आणि मग नंतर आसाराम अश्रू यांनी बोला शेट्टीच्याकडे व्यक्त केली की आता आम्ही थोडंफार थांबतोय, तुझी इच्छा आहे तर. बोला शेट्टीने कुठल्या प्रकारचा विचार न करता एक अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून बोले शेट्टी त्याला हो केला आणि तेव्हापासून आज परत अन्नदान हा या तुर्भा देवस्थानच्या वतीने आणि कैलासवासी भोलेनाथ सेठ यांच्या वतीने अन्नदान सोहळा साजरा होतात. हे अन्नदान बनवण्यासाठी आपल्या ग्रामस्थांचं किंवा गावातील काही लोकांचं कितपर्यंत सहकार्य लाभतं. खऱ्या अर्थाने अन्नदान हे एवढ्या प्रमाणामध्ये करणं हे आमच्यासारख्याला शक्य नव्हतं. पण ज्यावेळी हे चालू केलं तेव्हा आमच्यातले काही निवृत्तवरचे प्रकाश घरात असतील, राजन घरात असतील आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये हातभार लावला, अंता घरात असतील आणि आपापल्या परीने तिथं मेहनत केली आणि सर्व गावकऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीने जे जे आपल्याला जमते ते त्यानं केल्याचं काम केला. म्हणून तर आधी परत गेली 20 वर्ष हा अन्नदान सोहळा साजरा होत आहे. एकंदरीत म्हटलं तर जी आपल्या तुर्भे गावची परंपरा आहे की इथे मागे गणेशोत्सव असो, होळी उत्सव असो आणि हनुमान जन्मोत्सव असो किंवा दहीहंडीचा उत्सव असो हे चांगल्या प्रमाणात हल्ली कोणताही राजकारण विरहित हल्ली हा होऊ लागला आहे. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय. नाही, खरं आहे, देवाच्या घरी कुठला श्रीमंत गरीब असा मतभेदच नसतो. देव ज्या सर्व भक्तांना आपल्या प्रेमाने पूजापाठ केली तर त्याचा आशीर्वाद आज नाही तो उद्या देत असतो. पण आजकाल काय झाले, अनेक पक्ष निर्माण झाले आणि जो तो नेता एवढा मोठा समजायला लागला तर माझं काहीतरी वर्चस्व असलं पाहिजे 100% त्याचं वर्चस्व असलं पाहिजे. पण ज्यावेळी सार्वजनिक बाब होते, गावाच्या हिताचं होतं, म्हणजे ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी उत्सव साजरा याच्यासाठी केला, सर्व लोक एकत्र येऊन आपला विचार आदान प्रदान करणं तोच उद्देश तुर्भे गावातला असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. ओले असो, दही अंडे असो, कुठलाही सोहळा असो, हनुमान जयंती असो, गणपती उत्सव असो, सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या सर्व मनभेद विसरून आपल्या देवाच्या दारी आपण कुठलाही नाही, आपण देवाचे एक भक्त आहोत या हिशोबाने काम केला पाहिजे. अतिशय आपली चांगली प्रतिक्रिया आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आज आपण आपल्या या तुर्भे गावात मागे गणेशोत्सवानिमित्त जन्मोत्सवानिमित्त जो अन्न महाप्रसाद इथे आयोजित केलेला आहे त्यानिमित्त मी आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधील नवनिर्वाचित नगरसेविका शोभांगीताई पाटील यांची प्रतिक्रिया घेणार आहे. तर तत्पूर्वी प्रभाग 15 मधून आलेल्या चारही उमेदवारांचं मी पुण्याचं अभिनंदन करतो आणि मी शोभांगीताईंना विचारतो की जो हे अन्नदान प्रसाद जे आयोजित केलं जातं त्याबद्दल आपला प्रथम प्रतिक्रिया व्यक्त करावी. म्हणजे आम्ही लहान असताना पाहिलंय की हे मंदिर तसं खूप जुनं एकदम पुरातन मंदिर आहे आणि याची आख्यायिका आम्ही लहानपणापासून आमच्या आजीकडनं बाकी गावातल्या सगळ्यांकडनं ऐकत आलोय
आणि खूप जुनं असं मंदिर आहे. आणि आमचे वडील स्वर्गीय डी.आर. पाटील साहेब, स्वर्गीय माझे काका स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब, आधी जेवण व्हायचं इथे, पण एक छोट्या प्रमाणात व्हायचं. पण त्या दोघांनीही असं ठरवलं म्हणजे खास करून भोलानाथ पाटील साहेबांनी की आपण अन्नदान करायला पाहिजे. आणि ती जी सुरुवात केली तीच आजतागत सी.आर. पाटील साहेबांनीही आजतागत तशीच ती सुरुवात ठेवली आहे. आणि आज बघताय तुम्ही कितीतरी हजारो लोक इथं जेवत असतात. हे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि आपण बोलतो ना की पोटाची भूक संपली की आपोआप ते आशीर्वाद घडतात. आणि आमच्या पाटील कुटुंबियांना त्यांचे आशीर्वाद लागत असतात. आणि आज तुम्ही बघताय की आमच्या कुटुंबातनं आम्ही म्हणजे आज ह्या लोकांचं इतकं प्रेम आहे आमच्या कुटुंबावर, पाटील कुटुंबांवर, की आमचं तुर्वे गाव असू दे, सेक्टर 20, 21 असू दे, 26 असू दे आणि कोपरी गावसुद्धा, ह्यांनी आम्हाला भरघोस मताने आज आम्हाला हा आशीर्वाद दिलेला आहे. गणरायाचरणी प्रार्थना करते की आमच्या कुटुंबांकडनं ही निरंतर अशी सेवा लोकांची घडू दे. आपल्या ह्या तुर्भे ग्रामस्थांच्या वतीनं मागे गणेशोत्सव असो, होळी उत्सव असो, हनुमान जन्मोत्सव असो अथवा दहीहंडी उत्सव असो, हे चांगल्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि त्याला आता जो राजकारण असो कुठलाही गालबोट न लागता जो इथे उत्सव साजरा केला जातो, हॅलो, रामकृष्ण हरी बोला. त्याबद्दल आपण हो बोला ना. आज तुर्भे ग्रामस्थांच्या वतीनं किंवा तुर्भे देवस्थान कमिटीच्या वतीनं आपल्या गावात जी आता परंपरा चालू आहे की मागी गणेशोत्सव असो, होळी उत्सव असो किंवा हनुमान जन्मोत्सव असो किंवा दहीहंडी उत्सव असो, असे जे प्रत्येक उत्सव साजरे केले जातात. आणि त्याच्यात आता कुठलंही राजकारण येत नाही, मी पाहतो बऱ्याच वर्षापासून. मग याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खरं तर हे उत्सव हे गावकीच्या एक आनंद उत्सव साजरे करण्यासाठी असतात. आणि सण हे उत्सव म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहे, संस्कृती आहे, ती जपली पाहिजे. या निमित्ताने आपण हे जपत असतो आणि हा लोकांचा त्याच्यात आनंद असतो. मग त्याच्यात राजकारण किंवा समाजकारण आणणं गरजेचं नाही आहे. हे एक आपण या गावचे किंवा त्या भूमीतले भूमिपुत्र आहोत आणि त्या गावचेच आहोत असं समजून आपण काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकांचाच एक भाग म्हणून काम करायला पाहिजे. मग त्याच्यात आपण खूप मोठे राजकारणी आहोत किंवा आपण आपल्याला मान हे दिलं पाहिजे असा काही भाग नाही ठेवता आपण काम करायला पाहिजे. आज आपण पाहतो की आपलं हे मंदिर पुरातन आहे, तसंच हा मंदिर कुठेतरी नव्याने बांधलं जावं ही सर्व भाविकांची इच्छा आहे आणि आपल्या तुर्भे ग्रामस्थांची ही इच्छा आहे. त्याबद्दल आणि आपले तुर्भे गावातील हनुमान मंदिरही असो, आज हनुमान मंदिर चांगल्या प्रमाणे बांधलं गेलं, त्याप्रमाणे कुठेतरी हे महागणपती मंदिर किंवा हनुमान मंदिर हे चांगल्या प्रमाणात व्हावं याबद्दल आपण आपले 2 शब्द सांगावे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वर्गीय डी.आर. पाटील साहेबांनी म्हणजे पूर्वीच्या सरपंचांनीच पेपर बनवलेले पण ते व्यवस्थित नव्हते. स्वर्गीय डी.आर. पाटील साहेबांनी स्वखर्चाने याचे पेपर बनवले पूर्ण ट्रस्टचे. आणि आज आपण बघता की जसं आपल्याला गणपती मंदिर असू दे किंवा सारमाई मंदिर असू दे, कापरी मंदिर असू दे किंवा हनुमान मंदिर असू दे, मागच्या वेळेला आपण बघता की MIDC आणि सिडकोच्या ह्याच्यानी मंदिर तेवढं कारवाई चालू होत्या. पण आपल्या मंदिराचे पेपर असल्या कारणाने आणि त्यावेळेस वेळोवेळी आपल्या ग्रामस्थाने, सी.आर. पाटील साहेबांनी आणि पूर्ण पाटील कुटुंबियांनी वेळोवेळी आपण बघता तुमच्या म्हणजे ह्याला हे करून आपण सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे आज आपले मंदिर वाचले आहेत. आणि नक्कीच सगळे मला वाटतं हे सगळे आपल्या गावातले ग्रामस्थ असू दे, होतकरू सगळे नवयुवक असू दे, त्यांच्या सोबतीने आज आम्ही ह्या मंदिरांचं पाटील कुटुंब जिने उद्धाराचं काम नक्कीच करणार. वेग पाटील असू दे, निशाण पाटील असू दे, हातभार लावणारच. सन्माननीय आपल्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत लक्ष्मणजी शंकर पाटील हे ह्या आजच्या महागणपती उत्सवात जो मागे गणपती उत्सव साजरा होतो आपल्या या रानातल्या देवात, तर त्या सगळ्या याची कार्यक्रमाची धुरा सांभाळत कर्तव्यवान असलेले आपले लक्ष्मणजी यांची मी काय थोडीशी प्रतिक्रिया घेतो. सन्माननीय अध्यक्ष, मला एक सांगा की आज जो हा इथे उत्सव साजरा होतो, मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यामध्ये आपलं म्हणणं काय?
मागी गणेश जन्मोत्सव सोहळा आपल्या तुरुंगात मुख्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. सगळ्या गावाची आपल्या गणपतीवर श्रद्धा आहे आणि सगळं गाव आपल्या देवाच्या दर्शनाला येत असतात. किंबहुना माहेर सासरी गेलेल्या लेखी पण गणपतीच्या दर्शनाला येतात आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपला साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मुख्य म्हणजे चंद्रकांत पाटील रामदास पाटील हे अन्नदान डेकोरेशन वगैरे करतात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्यामुळे त्यांचे आम्ही ट्रस्टतर्फे आभार आहोत. आपल्याकडे आता हा महाप्रसाद आयोजित केला जातो, तर ह्या महाप्रसादाचं कुठे जातपात कुठे धर्म विरहित असा हा महाप्रसाद असतो. तिथे त्याचा लाभ सर्व भाविक घेतात आणि सर्व धर्माचे लोक घेतात. असं नाही की त्यांनी त्या मंदिरात येऊन दर्शन घेतल्यामुळे त्या महाप्रसादाचा लाभ आणि धर्माचे लोक घेतात. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, हे आता इथं अतिशय सभोवताली झोपडपट्टीचे वगैरे लोक असल्यामुळं सगळ्या धर्माचे लोक इथे राहतात. त्याच्यामुळं इथं काय कोणी इथं भेदभाव वगैरे करत नाही. जो येतो तो महाप्रसादाचा लाभ घेऊन जातो. तर या सर्व उपक्रमाची जी धुरा आहे म्हणजे आपलं महाप्रसाद किंवा डेकोरेशन वगैरे ते चंद्रकांत रामदास पाटील सांभाळतात आणि त्यांचं कुठं असं कशाला कमी पडू देत नाही. सगळ्या जातीच्या धर्माचे लोक येऊन आनंदाने इथून प्रसाद घेऊन जातात. इथे भजन सेवाही केली जाते आणि ते भजन सेवा इथले आपल्या पट्टीतील नामवंत असे भजनी बुवा ही भजन सेवा सादर करतात. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आपला उद्देश असा आहे का आपल्या गणपती उत्सवामध्ये नावाजलेली आपली भजन मंडळी जावे. यंदा गणेश प्रसाद भजन मंडळ तुर्बेगाव बारामबुवा पाटील आणि ज्ञानाई सांस्कृतिक भजन मंडळ नवी महादेव शाळकर यांनी त्यांची नात अन्वी पराग कोहली हिला पण आम्ही सेवावर्धन केलं. त्याचप्रमाणे भजनाची सेवा त्यांनी केली. महादेव बुवा शाबासकर हे अतिशय नावाजलेले बुवा आहेत. त्यांची देश विदेशाचा कार्यक्रम होत असतात पण इथे ते आवर्जून येतात. गणेश आपल्या गणपतीवर त्यांची अतिशय श्रद्धा आहे. दरवर्षी 1980 सालापासून येतात. त्यांना मग सांगितलं त्यामुळे त्यांचे पण आम्ही अतिशय आभारी आहोत. आता या मागे गणेशोत्सवानंतर लवकरच होळीचा उत्सव येतोय, तर तो आपल्या तुर्बेगावातील रामतरुण क्रीडांगणावर साजरा केला जातो. याबद्दल आपण सांगा. आणि त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये हनुमान जन्मोत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, असे टायमामध्ये वेळेवेळेमध्ये येतात असे सण आपले. त्यामुळे या सणामध्ये आपण आपली थोडी प्रतिक्रिया द्यावी. होळीचा उत्सव आपल्या गावात अतिशय उत्सुकपणे साजरा करत होतो. तिथं काही म्हणजे राजकारण वगैरे काय नाही, जात वगैरे काय नाही, अतिशय जोर. त्याच्यानंतर हनुमान जयंती येते. हनुमान जयंतीला आपण यंदा असं विचार केलेला आहे की हनुमान जयंती आदल्या दिवशी आपल्याला रात्री कीर्तन आहे, त्याच्यानंतर परत हनुमान जयंती दिवशी सकाळी कीर्तन आहे, त्याच्यानंतर आपला महाप्रसाद आहे आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव सभा होईल अशी आमची योजना आहे. तरी गावातील लोकांना विनंती आहे की या हनुमान जयंतीच्या आपल्या अशा कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी सहभाग होऊन आपला उत्साह दाखवावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हे होते आपल्या मागे गणेश निमित्त आपल्या हनुमान मंदिरातील भाविकांच्या प्रतिक्रिया, इथल्या देवस्थान कमिटीच्या अध्यक्षांच्या प्रतिक्रिया. आपण सर्व भाविक इथे आलात आणि हा जन्मोत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा करतात. त्याबद्दल पुण्याच्या एकदा मी साईनाथ बुवा पाटील तुर्बेगाव आणि तुर्बेगाव देवस्थान कमिटी सर्व भाविकांचं आभार. धन्यवाद. दरवर्षी मी पालना बोलते कारण देवाची अतिशय श्रद्धा आहे आमच्यावर आणि आमचं चंद्रकांत शेठ विवेक शेठ भरपूर इथं खर्च केले जाते आणि सर्व आमची घर पूर्ण देवाला गणपतीला मानतात. तुर्बेगावातील हा पुरातन काळापासून चालत आलेला गणेश उत्सव आणि हे एकदम पुरातन स्वयंभू असं आमचं गणपतीचं मंदिर, पाटील परिवार करून केलेली ही जनसेवा आणि एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आम्हाला खूप आनंदीमय आणि खूप उत्साही वाटतं. असंच दरवर्षीप्रमाणे आमचं सालोसाल हा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो आणि याच्यात आमचा भरपूर आनंद आम्हाला मिळतो.
आणि मागे गणपती म्हणून या ठिकाणी उत्सव मोठ्या दर्जेवाण असं एक जनसमूहाने होत असतो. जनसमूह होणं हे पण माणुसकीचा भाग आहे. या ठिकाणी D.R. पाटील साहेब, त्यांची मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या सर्व प्रेमापोटी सर्व लोक इथं जमा होतात. महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केला जातो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हरिभजन होतं, देवाचं भजन होतं, हरिपाठ पण होत असेल आणि महिलांचा पण कार्यक्रम इथं होतो आहे. ही चांगली कल्पना म्हणजे त्या लोकांनी संकल्पना एकदा इथं उभी केलेली आहे आणि परिसरामध्ये फक्त ग्रामस्थच नव्हे तर या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पण एक महाप्रसादाचा एक लाभ मिळतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो, गणराया चरणी, की कार्यकारी मंडळी जी काय आहे तुर्भे गावचे आणि ग्रामस्थ त्यांना सुख समृद्धी आणि शक्ती मिळो देवाकडून चांगले कार्य करण्याची अशा आपण सदिच्छा व्यक्त करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहोत. भजन मंडळ धारावे गाव आमचं या ठिकाणी आम्ही सेवा इथं समर्पित करीत आहोत. धन्यवाद.
आणि या गाव हे जागृतस्थान आहे आणि इथे शहरापासून अगोदर आहे अनेक नेते मंडळी मला सुखादुखाचे काही कारण पडलं असं जरूर येतात इथं आणि हे जागृतस्थान असं आहे तर ज्यावेळेला इथं औद्योगिक क्षेत्र नव्हतं यापूर्वीपासून हे मंदिर आहे मला अतिशय आनंद वाटतो का आमचा परिवार नेहमी सारामतपणे येतो आणि इथं नेहमीच वर्षभर कार्यक्रम सादर होत असतात गणपतीची अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणा मी एक सामाजिक कार्यकर्ता नामदेव धर्मडाव नगर मापेगाव नवी मुंबई. ओके. रानातला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती तुर्भे गावातलं श्रद्धास्थान आहे. हे पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणी तुर्भे गावाची या गणेशावर खूप श्रद्धा आहे. अनेक भाविक या ठिकाणी ठाणे बेलापूर पट्टीतले अनेक भाविक या ठिकाणी आज दर्शनाचा लाभ घेत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी या गणरायाची ख्याती आहे. त्यामुळे या ठिकाणी आपले देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील असतील हे खूप प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम राबवतात आणि अतिशय भव्य दिव्य थाटात हा उत्सव साजरा होतो. मागी गणेशोत्सव इथे मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. मागी गणेशोत्सव नाही तर आम्ही रविवारी दर संपत्तीला पण इथे येतच असतो. हे गणोबा रानातला गणपती आपण त्याला म्हणतो. खूप पुरातन देवस्थान आहे तुर्भे नवी मुंबई परिसर कुशीतलं. आम्ही जवळजवळ मी 30 वर्षापासून या ठिकाणी येतो आहे. इथलं नियोजन किती नेटनेटकं असतं. CR पाटील साहेब, शुभांगीताई, शशिकला वहिनी आधी DR पाटील साहेब होते, बोलाशेठ होते. तेव्हापासूनच नियोजनात काही हे नाही. हजारो भाविक दरवर्षी येतात, भंडाऱ्याचा लाभ घेतात, देवदर्शन करतात आणि अतिशय शिस्तबद्धीने इथला कारभार चालतो. सेवकही भरपूर असतात त्यामुळे कोणाला काही अडचण येत नाही जेवणाची आणि खूप चांगलं नियोजन असतं. पूर्वी मंदिर अशी छोटं होतं म्हणजे एक छोटं दर्गा स्वरूपात होतं. त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी DR पाटील आणि तुर्भे ग्रामस्थांनी खूप पुढाकार घेतला आणि वर्गणीतून इथे मंदिर उभं केलं लोक वर्गणीतून आणि त्याच्यामुळे आज एवढा मोठा त्याचा पसारा वाढलेला आहे. भाविकांनी संख्या दरवर्षी वाढत चालली, कमी न होता. त्यामुळे मंदिराचं महात्म्यही करतं. अनेक लोक आपले नवस फेडतात आणि ते नवस पूर्णही होतात. ही भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तुर्भे गावच नाही तर नवी मुंबईतील अनेक लांबून लोक येतात. येथील झोपडपट्टीचं असेल, पनवेल भागातूनही लोक येतात, सनपाडा परिसर असेल, बेलापूरहून येतात लोक. खूप चांगले देवस्थान आहे. नमस्कार, मी सुहास पोखरे लुब्रिजल कंपनीमध्ये काम करतो. गेली 15 वर्ष मी या ठिकाणी मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत असतो दर्शनाला. तसाही प्रत्येक मंगळवारी आणि संकष्टीच्या दिवशी देखील येणं होतं. पण दरवर्षी मी जेव्हा मागी गणेशोत्सवाला येतो त्यावेळेस जी काही व्यवस्था असते इकडची ती महाप्रसादाची ती खरंच अप्रतिम असते आणि प्रत्येक कार्यकर्ते अगदी मन लावून काम करत असतात आणि त्यानिमित्ताने खरंच म्हणजे याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर नमस्कार. ह्या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे एवढं पुरातन मंदिर आहे आणि आम्ही लुब्रिजॉलमध्ये खरोखर आणि ह्या भागामध्ये जे गणपतीचा जो काय वास आहे तो आपण अनुभवतो. म्हणजे आम्ही खरोखर जो हे एवढं पुरातन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही दर्शन घेतलं आणि तुम्ही जर काय तुमची इच्छा व्यक्त केली तर नक्कीच पूर्ण होते. आणि खरंच म्हणजे आम्हाला वेळोवेळी लुब्रिजॉलमध्ये जेव्हा आम्ही काम करत असताना कितीही संकट येऊ दे पण कधीच कंपनीमध्ये काही मोठं असं फार असं मोठी कधी दुर्घटना घडली नाही. त्याचं कारण आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद. तर मी यामुळे जास्त काही बोलत नाही, फक्त तुम्हा सर्वांना मागी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. ह्या ठिकाणी CR पाटील आणि पाटील परिवारतर्फे मागी गणपतीचा मोठा उत्सव केला जातो आणि या उत्सवात सर्व येणाऱ्या भक्तांसाठी जेवणाची प्रसादाची सोय केली जाते. कंझ्युमर असोसिएशन व शेट्टी परिवारतर्फे इथे आज मिठाईची पण सोय केलेली आहे आणि मी पाटील परिवाराचा आभारी आहे की त्यांनी ही सोय सुंदरतेने
ते दरवर्षी करत असतात आणि आम्हाला आग्रहाने ते बोलवतात. त्यांचा त्या परिवाराचे आम्ही आभारी आहोत. सर्व नवी मुंबई रिटेल केमिशन होलसेल असोसिएशनतर्फे मी पाटील परिवाराला पुढच्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभी लोग को गणेश जयंती का हार्दिक शुभकामनाएं हैं. तो हम लोग इधर अभी इस बार इधर फर्स्ट टाइम आए हैं. इसको ये गणपति को राणातिल गणपति ऐसा कुछ बोल रहे हैं, लेकिन हम लोग इधर आके दर्शन करके बहुत अच्छा लगा. मन में इतना शांति मिल रहा है इधर आके. इधर का अरेंजमेंट सब देख के, बट काफ़ी साल पहले बहुत इधर जंगल था बोल रहे हैं, सुनने को आया है. लेकिन अभी इधर का जो मैनेजमेंट है सब चीज़ में बहुत अच्छा लग रहा है. और सभी लोग इधर आके जो राणातिल गणेश का जो ये आशीर्वाद लेने का, तो हम लोग इधर आने के बाद हम लोग छोटा सा जो कार्य किया है, हमारे तरफ से छोटा प्रसाद दिया है जो हम लोग एवरी ईयर देने का फैसला लिया है. अभी बहुत सभी लोग को हार्दिक शुभकामनाएं. और बार बार हम लोग सब लोग को इधर आके जो भगवान का दर्शन लेने का मैं कामना करती हूँ. थैंक यू वेरी मच. भगवान की जय. सन्मान देवस्थान कमिटीकडून होत आहे, तसेही त्यांनी सन्मान करायला स्वीकारलेला आहे. आपल्या ह्या राणातल्या गणपती मंदिरात प्रथेप्रमाणे दरवर्षी मागी गणेशोत्सव साजरा होतो. त्यानिमित्तानं आज आपल्या ह्या देवाच्या चरणी ज्यांनी आज भजनरूपी सेवा केली ते आपले दारेगावचे भजनी बुवा श्री दत्तात्रय बुवा नाईक यांना मी थोडंसं एक प्रश्न विचारतो की आपण गेली अनेक वर्ष इथे ही सेवा देता, त्याबद्दल आपले मनोगत आपल्याला व्यक्त करावे. तुर्भे परिसरामधील म्हणजेच इंडस्ट्री एरिया जो काय आहे, औद्योगिक क्षेत्र, या ठिकाणी पुरातन मंदिर म्हणजे गणपती मंदिर, म्हणजे नुसतं पुरातन मंदिर म्हणायला ब्रिटिश कालीनपासून हा गणपतीचं मंदिर इथं स्थापन झालेलं आहे. याची जोपासना त्याची साधना की या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन ते लोकांमध्ये जी जनजागृती निर्माण करतात भक्तिरसाची, ही तुर्भेगावची ग्रामस्थ मंडळ म्हणजे अर्थात सर्व समिती पण या ठिकाणी आहे, त्यांचं मोठं योगदान आहे. याबद्दल खरोखर आम्हाला सांगायला थोडे शब्द कमी पडतात. दरवर्षी आम्हाला इथं सेवा देतात भजनाची आणि उत्तम प्रकारे रिस्पेक्ट म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे आम्हाला मिळतो त्यांच्याकडून. म्हणजे लक्ष्मण वगैरे वगैरे सुजीकर लोक आहेत, यांच्या माध्यमातून डी आर पाटील साहेब म्हणा, ग्रामस्थ म्हणा, आता आपल्या इथले स्थानिक कलाकार म्हणजे गोड आवाजाची व्यक्ती म्हणजे साईनाथ, अतिशय सुंदर आवाज आहे, गोड आवाज आहे खरोखर. म्हणजे त्यांची स्तुती नाही करत मी, स्वराला चांगला आवाज भिडतो आणि सुंदर गायक आहेत ते.
आणि त्यांचं वक्तव्य पण चांगलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अनुमोदन पण चांगलं करतात ते. एक कला आहे त्यांच्यामध्ये. असं ते एक तुर्भे गावची एक शान आहे. मी आमच्या दारावे गावच्या मंडळामार्फत भजनी मंडळामार्फत मी एक सर्वांचे ग्रामस्थ लोकांचे आणि समितीचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्हाला सेवा देतात. देवाच्याने आम्हाला या ठिकाणी सेवा मिळते. हे आमचं परम भाग्य आहे. पूर्वजन्माची पुण्याही म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये साथ तुमची मिळते आम्हाला ग्रामस्थांची. त्याबद्दल मी धन्यवाद आभार आहे सर्वांच्या वतीने. धन्यवाद. बुवा हे खरं तर फार पुरातन म्हणजे जवळजवळ आता मला या 58-59 वर्ष झाली. मला जेव्हापासून कळू लागलं तेव्हापासून या मंदिराचं मी पावित्र्य बघतोय. आज गेली 38 वर्ष मी या क्षेत्रामध्ये भजनी सेवामध्ये करतोय. पण आपण आज गेली किती वर्ष हे करताय पुरातन मंदिर याविषयी आपण काय सांगाल? पुरातन मंदिर आहे. पुरातन म्हणजे एक ब्रिटिशकालीन कालावधीपासून हा मंदिर आहे आणि एक जागृत स्थान आहे. या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती म्हणायला हरकत नाही. तिरबे गावातला म्हणजे विनायकपैकी हा पण एक क्षेत्र म्हणजे त्याच्यामध्ये जोडायला हरकत नाही आहे आपल्या विभागातला, असं माझं मत आहे. आणि ह्याचं हे कार्य सदोदित आपलं चालू राहो ही आमची सदिच्छा आहे. धन्यवाद भाऊ, आपण आलात आणि भजन सेवा इथे दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या गावदेवी प्रासाद भजन मंडळाचं देवस्थान कमिटीचे वतीने आभार प्रकट होत असेल. सांगायची गोष्ट की हे जे देवस्थान आहे मंदिर आहे तिथे कलाकृती निर्माण केली ती म्हणजे रांगोळी. आणि रांगोळी जी सादर करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला ते आशा म्हात्रे आणि माधुरी म्हात्रे ह्या दोघींचंही खरोखरच मानावे तेवढा आभार कमीच आहेत. त्याने एक सुबक अशी रांगोळी इथे निर्माण केली आणि येणाऱ्या भाविकांना आपली कलाकृती इथे सादर केली. खरोखर मी या दोघींचंही आभार देवस्थान कमिटीच्या वतीनं मी मानतोय. अशीच दररोजची सेवा सगळे म्हणजे भजनी मंडळी असो कीर्तनकाराने असो किंवा जे रांगोळी करतात आणि भाविकांनी मी विनंती करतो की आपण दरवर्षी येता या मंदिराचं पावित्र्य राखता कुठलंही गालबोट न लागता या मंदिराचं आपण पावित्र्य राखता. आपण हे जे उत्सव होतो हा मोठ्या चांगल्या दिमागदारपणे साजरा करतो. त्याकरता पुन्हा एकदा देवस्थान कमिटीच्या वतीनं देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी पाटील यांनाही मी आभार प्रकट करतो की आपण इतके वर्ष सेवा देतात. त्यामध्ये एक आपण 2 मिनिटं आपण सांगावे की आज आपण अध्यक्षपदाला चांगलं आपल्या हातून कार्य घडतोय त्याबद्दल आपण सांगावं. आपलं अध्यक्षपद असताना हे देवाची सेवा दे आमचं समजा भाग्य आहे. हे खरोखर आमचं नशीब आहे म्हणजे आपल्या हातून सेवा दे. पण गावातला एकूण एक माणूस आपल्या याला मान देऊन दर्शनाला येतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला येतात. त्यामुळे सगळे गाववाल्यांचे मी या प्रसंगाच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण ह्या गणपती मंदिरात ज्यांना आपण यूट्यूबवर बघतो त्या आपल्या वासंती म्हात्रे वच्ची वच्ची हे जे गाण्यात जे फेमस झालेलं आहे बंची बंची या गाण्याची ज्या आपण बघतो त्या गाण्याच्या सादरीकर्त्या वासंती म्हात्रे ह्या आपल्या ह्या गणपती मंदिरात आलेल्या आहेत. तर त्यांचं या मंदिरासाठी योगदान आहे. गेली अनेक वर्ष ते या मंदिर येऊन सेवा बजावत आहेत. तर मी वासंतीताईंना विचारतो की आज हे पुरातन मंदिर आहे आपण इथे नेहमी येता आपल्याला काय वाटतं? अरे दरवर्षापासून आम्ही लहान असताना 10 वर्षाच्या असताना आम्ही बाबाच्या बरोबर आमच्या आई वडिलांच्या संगती यावाचो. तेव्हा डोंगरातून यावाचो. या बाजूने रस्ता होता तर तेव्हा रस्त्यातून काट्याकुट्यातून आम्ही यावाचो. तर तेव्हा ते कुशरीची झाडं म्हणून होती. ती कुशरीची झाडं आम्ही तोडून यावाचो आणि बाटलीमध्ये भरून ठेवायचो. असे लहानपणीपासून छोटासा मंदिर होता. तेव्हापासून आम्ही येत होतो. आमचं साक्षान आहे एकदम साक्षान आहे. कुठं पण आम्ही राहिलो ना तरी गणपती देव आम्हाला हाजीर होते. कुठं पण कुठल्या संकटात असो कुठल्या कारणात असो कुठं पण असो तरी आमचा गणपती देव साक्षान आम्हाला दाखवत आहे. आम्ही किती वेळा तरी रानात आलेलो ना आम्हाला साक्षान लय गणपती बाबाच्या रूपाने मामाच्या रूपाने आम्हाला गणपती देवानी साक्षान दाखवलेला आहे. आम्ही लय खाडीमध्ये गेलो तरी खाडीमध्ये बघायला गेलो तिथं पण आम्हाला जरा घात झालेला होता. तिथं पण गणपती देवानं साक्षान कातोड्याच्या आदिवासीच्या रूपाने आल्यानं आम्हाला सोडवली समुद्रातून पार करून दिली.
कुठं पण गेला तरी आमच्या पाठीशी आहे. सानपारे तुर्बे गावाला तो साक्षानच आहे. कुठे पण गावोगावी काय होते, आमच्या गावाला साक्षान आहे गणपती देवाचा. एवढा जागृत आहे ना देव आमचा गणपती देवला साक्षानाला आहे. रामतनू माता आमची ना गणपती देवाचा. जुन्या लोकांचं म्हणणं आहे की पूर्वीच्या काळी आपले हा गणपती घोड्यावर आपल्या गावात फिरत असे, असं काही लोकांचं आपल्या जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे. आपण त्याबद्दल काय सांगाल? अरे माझी आजी होती ना, तर आमची आजी शेतावर झोपायची ना, बाहेर गावाच्या बाहेर आमचं बेडा होतं तिथं झोपायची. मग रात्री घरी आली ना का आमची आजी सांगायची आम्हाला, बाय आज ना गणा आला होता, घोड्यावरून गणा गेला, गावातून फेरी मारली. झुंजू म्हणजे त्याचे झंझेर हाताने असायचं ना, घुंगरूची काठी हातात असायची. मग ती काठी घेऊन घोड्यावरून दर दिवशी तो देवाल आमच्या गावाभोवशी फिरायचा गणपती देव दरवर्षी साक्षात. आमची आजी आजोबा सांगायचे गणपती आला होता, आज रात्री गणपती आला होता, गणाची फेरी आली आपल्या गावाभोवशी. नेहमी सांगायचे गणपती आमची साक्षात होता. धन्यवाद वासंती, आपण आलात, आपण या मंदिराबद्दल आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.